गुड मॉर्निंग फॅमिली. आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला फार्मिंग म्हणजे छोटीशी शेती केली आहे बंगल्याच्या खाली मुलांनी म्हणजे आम्ही सगळ्यांनीच केली, सोनू दीदी आणि मी. तर इथे बघू शकता, इथे ना आळू लावलेली आहे. आळू आता थोडीशी बघा येते, झूम करून दाखवते. सकाळचे वाजलेत 7:30 आणि खाली आले होते सहज, असं म्हटलं चक्कर मारून यावं. तर इथे ना मिरची, भेंडी, गवार याची बी टाकलेले, ते काय अजून उतरले नाही. इथे आंबा आहे, ते तुळस आहे, आणि इकडे बघू शकता तुम्ही, इथे आहे ना, हे आहे कांद्याची पात. किती छान आली आहे ना, छोटी छोटी अशी. हे बघा, भरपूर असे कांदे लावले होते दीदीनी, तर छान अशी त्याला कांद्याची पात यायला लागली आहे. ही आहे कोथिंबीर. किती छान आली बघा ना, एक नंबर कोथिंबीर आली. धने टाकले होते, एवढी कोथिंबीर आली आहे. तो तिथे लावला आहे दीदीने पुदिना. आणि ही आहे मेथी टाकली होती, तर मेथी पण आली आहे. आणि हा आहे आपल्या बंगल्याचा पॅसेज. सोनू गाडी पुसतोय. तर हिवाळ्यामध्ये ना भाजीपाला खूप छान येतो, पोषक वातावरण असतं. सकाळचं जे दव पडतं, धुकं पडतं, त्याच्यामध्ये भाजीपाल्यांची वाढ चांगली होते. तर अशा प्रकारे बघू शकता, सकाळ असं ऊन येतं ना, खूप छान वाटतं. आणि शेवग्याला पण शेवगा इतका लागला आहे ना, छान असं शेवगा इतका फुलोरा आला आहे ना, की शेवग्याच्या शेंगासुद्धा छान येतील. पलीकडे पण शेवगा आहे, 2-3 शेवग्याची झाडे, हा एक शेवगा आहे. आणि नितीन पण निघाले दुकानात. सकाळी सगळं आवरलं. दीदी जिमला जाते, दीदी जिमला गेली, नितीन दुकानामध्ये निघाले. आणि म्हटलं एवढ्याशा पॅसेजमध्ये आम्ही छान असा भाजीपाला लावलेला आहे. छान आला पण आहे, आळू पण येईल. आणि इकडे वेल वगैरे टाकली गवार, पण ते काय अजून आले नाही. ते आले की त्याचाही व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल. सकाळी छान असं कोवळं ऊन येतं, थंडी फार वाढली आहे. दादा उभा आहे. आणि चलो मग तुम्हाला सकाळी गुड मॉर्निंग.